महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेशसह आणखी काही राज्यातील लाखो भाविक सध्या ज्योतिबाच्या दर्शनासाठी गर्दी करतात। कारण अनेकांचं आराध्य दैवत असलेल्या दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या खेटे यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे। सकाळपासूनच भाविकांच्या इथे दर्शनासाठी मंदिरात रांगा लागल्यात। भाविक कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीमध्ये स्नानासाठी जातात आणि तिथून चालत ज्योतिबाला येतात। अनेक जण गायमुख मार्गे पायऱ्यांवरून चढत येतात, तर काही जण मात्र कोल्हापुरातून न जाता ज्योतिबाच्या पायथ्याला असणाऱ्या कुशिरे गावात आपली वाहनं लावतात आणि मग कुशिरे ते ज्योतिबा डोंगर अशा पायवाटेने जातात। या सगळ्या खेटे यात्रेसंदर्भात कसा नेमका उत्साह गडावर पाहायला मिळतो याबाबत आणखी तपशील देतील आमचे प्रतिनिधी शेखर पाटील। दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या खेट्यांना आजपासून सुरुवात झालेली आहे। यावर्षी 4च रविवारी जे आहेत ते खेटे असणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती संपूर्ण दख्खनचा राजा ज्योतिबा डोंगरावरती खरं तर मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। आपण जर बघितलं तर हे ज्योतिबाला या ठिकाणी खेटे घालण्यासाठी लोक आलेले आहेत आणि दुसरीकडे आपण संपूर्ण महाराष्ट्राला ज्योतिबाचं दर्शन जे आहे त्याचा खेट्याच्या निमित्तानं घडव्यात। आपण जर बघितले तर सकाळी या ठिकाणी अगदी छान अशा पद्धतीची मूर्तीला पूजा देखील घालण्यात आलेली आहे, पूजा बांधण्यात आलेली आहे। दुसरीकडे जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते दर्शन देखील घेत आहेत। आजपासून खरं तर खेट्यांना सुरुवात झाली आहे। यावर्षी 4च खेटे असल्यामुळं सकाळपासूनच भाविकांची गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। इथल्या पुजाऱ्यांना देखील या संदर्भात माहिती विचार काय नेमकं दरवर्षीच खेट्याला मोठी गर्दी असते, आज देखील सकाळपासून गर्दी झालीच पाहायला मिळते। आज श्री दख्खनचा राजा ज्योतिबा आजपासून खेटे चालू झालेले आहेत। आज पहिलाच खेटा आहे। कोल्हापूरवरनं भाविक चालत लोक येत आहेत इथं, आजपासून सुरू झालेलं आहे। कशा पद्धतीने पूजा आता बांधण्यात आलेली काय सांग? ही काकड आरती पूजा आहे आणि 8 नंतर अभिषेक झाल्यानंतर पूजा होईल। दरवर्षी किती प्रमाणात खेट्यासाठी लोक येत असतात? आता देखील मोठ्या प्रमाणात सकाळपासून खरं तर म्हणायला गेलो तर लाखो भाविक येतात खेट्याला। बघितलं तर देवस्थान समितीकडून या सगळ्या संदर्भात योग्य नियोजन देखील करण्यात येतं आणि आता देखील आपण बघितलं तर ज्योतिबाच्या दर्शनाला आणि खेट्यासाठी लाखो भाविक जे आहेत येताना पाहायला मिळतात। आपण काही वेळापूर्वी देखील दृश्य जे आहे ते या ठिकाणी आता पाहिलेले आहे। त्यामुळं निश्चितच दरवर्षीप्रमाणे ही खेटे घालण्याची परंपरा जी आहे ती अशाच पद्धतीने सुरू आहे आणि त्यामध्ये भाविकांचा उत्साह मात्र प्रत्येक वर्षी वाढतानाच पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर। आजपासून ज्योतिबाच्या खेट्यांना सुरुवात झाली आहे आणि या खेट्यांसाठी कोल्हापूरसह सांगली, साताऱ्याचे भाविक सुद्धा अगदी मोठ्या संख्येने ज्योतिबाला येत असतात। हाच योग साधून कुशिरे गावापासून ते ज्योतिबाकडे जाणाऱ्या घाटमार्गावर ग्रामीण भागातील अनेक महिला आपल्या शेतातल्या पालेभाज्या घेऊन विक्रीसाठी बसल्यात। कोल्हापूर शहरामध्ये राहणाऱ्या प्रत्येकानं आपल्या गाड्या थांबवून या ठिकाणी ग्रामीण भागातल्या या भाज्या खरेदी करायला गर्दी केली। जय 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 भवानी।